नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काचे YouTube चॅनल कृषी रडार मध्ये सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणार आहोत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची एक अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, आपण जर या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत आम्ही असेच व्हिडिओ आणू शकू। नक्कीच राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। तर आपण पूर्ण व्हिडिओमध्ये या बातमीचं विश्लेषण करणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यात राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे आणि असा GR पण निर्गमित करण्यात आला आहे। कर्जमाफीमध्ये बदल व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणात आंदोलने केली जात आहेत। त्यामध्ये 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाखची कर्जमाफी असो किंवा पूर्वी वगळलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी असो किंवा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानात वाढ करणे असो, अशा अनेक साऱ्या मागण्या आंदोलकांकडून करण्यात येत आहेत। विरोधी पक्षाच्या माध्यमातून देखील आज पावसाळी अधिवेशनाच्या संसदेला एक सरकारला पत्र दिले आहे। त्या पत्राच्या माध्यमातून कर्जमाफीमध्ये काय काय बदल करावे व अधिवेशनाच्या मागण्या या पत्राच्या माध्यमातून दिल्या आहेत। याच भूमिकेवरती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची एक बैठक पार पडली आहे। यामध्ये कर्जमाफी किंवा बदलाबद्दल चर्चा झालेली आहे। त्याच बैठकीच्या माध्यमातून माहिती समोर आली आहे की 36,000 कोटीपेक्षा जास्त रकमेची कर्जमाफी केली जाणार। याच अंतर्गत 56 लाख शेतकरी पात्र होणार आहेत। ही कर्जमाफी जी आहे ही पहिलेपेक्षा चांगली कर्जमाफी आहे असं म्हणणं या सरकारचं आहे। पण याच्या विरोधात विरोधी पक्ष कसा उभं टाकतो हे पण बघणं खूप जरुरी आहे। कर्जमाफीसाठी आपल्या आधारचं प्रमाणीकरण करून घ्या, म्हणजेच आपल्या बँक खात्याला आपले आधार लिंक करून घ्या, जेणेकरून आपल्याला कोणताही हप्ता थांबणार नाही। या योजनेमार्फत फक्त क्रॉप लोन घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे, दुसरे कोणतेही कर्ज माफ होणार नाही। अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।